अंबड पोलीस ठाणे हद्दीत रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलेची नजर चुकून सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या आरोपीवर अंबड गुन्हे शोध पथक आणि गुंडा विरोधी पथकाने संयुक्त कारवाई करत मोठी कामगिरी केली आहे। पोलिसांनी 2 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 15 तोळे सोन्याचे दागिने व चोरीसाठी वापरण्यातली रिक्षा असा एकूण 23 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडल 2 किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांनी तपासासाठी मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या। अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली। सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदाराच्या मदतीने संशयिताचा शोध घेण्यात आला। या कारवाईत गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक अविनाश नरडीकर, पोलीस अंमलदार समाधान शिंदे, उल्हास गांगुर्डे तसेच पोलीस कर्मचारी योगेश देसले, सुभाष ठुबे, केशव ढके, सागर जाधव, तुषार मते, अनिल गाडवे, फरीद इनामदार, वैभव एकंडे, मयूर पवार आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। गुंडा विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार आणि त्यांच्या पथकाने आरोपीचा शोध घेतला। या पथकातील सुनील आडके, विजय सूर्यवंशी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला। अटक आरोपीमध्ये रवींद्र मल्लू गुमडकर वय वर्ष 37 आणि रमेश बाबूराव जाधव वय वर्ष 53 यांचा समावेश असून दोघांकडून चोरीतील सोन्याचे दागिने आणि रिक्षा जप्त करण्यात आले आहे। अंबड पोलिसाच्या अचूक तपासामुळे रिक्षातून चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून शहरातील गुन्हेगारांना पोलिसांचा कडक इशारा मिळाला आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आडाव, अंबड। अंबड पोलीस स्टेशन येथे रिक्षातून चोरी करणाऱ्या टोळीला अटक करण्यामध्ये अंबड पोलीस तसेच गुंडाविरोधी पथक यांना संयुक्त कारवाईमध्ये यश आलेलं आहे। याच्यामध्ये सदर प्रकरणाची हकीकत अशी आहे की दिनांक 7 जून रोजी एक यातल्या महिला फिर्यादी आहेत, त्या जेव्हा निमाणी बस स्टॉप इथून रात्रीच्या वेळेस त्यांच्या घरी येत होत्या तेव्हा त्यांना एका ठिकाणी ड्रॉप करण्यात आलं आणि रिक्षातील गॅस संपला असं सांगण्यात आलं आणि तिथून नंतर त्या जेव्हा घरी आल्या तेव्हा त्यांच्या घरी आल्यानंतर लक्षात आलं की आपल्या जे बॅगेमधलं सोनं आहे आणि काही दागिने त्याच्यामध्ये होते जे आपण या ठिकाणी पाहू शकता ते चोरीला गेलेले आहेत। आणि ही इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर मग त्याच्यावरून अंबड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला। त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आमचे सिनियर पी आय रजपूत साहेब असतील किंवा पी आय नडविनकिरी साहेब असतील, क्राईमचे वाघमोडे साहेब आहेत आणि विशेषतः APIचे आमचे DB API पडोळकर साहेब यांच्या टीमनं त्याच्यामध्ये प्रायमरली सुरुवातीला वर्कआउट केलं आणि त्याच्यामध्ये जेव्हा CCTV फुटेज जवळपास 150 CCTV फुटेज त्याच्यामध्ये चेक केले आणि एक आरोपीचं नाव त्याच्यामध्ये सर्वप्रथम रिक्षा निष्पन्न केली। ही रिक्षा आपण बघू शकता, याच्यामध्ये याला बोगस नंबर प्लेट असलेली ती रिक्षा होती, त्याच्यावरती कुठल्या प्रकारचा नंबर नव्हता, परंतु तरीही अगदी त्याचा मसरूळपर्यंत म्हणजे पूर्ण शहरातून माग काढत त्या ठिकाणी आमचे लोक गेले। सायमल्टेनियसली त्यावेळेस एका आरोपीचं नाव निष्पन्न झालं आणि सोबतच आमचे गुंडाविरोधी पथकाचे जे PSI संदीप पवार आहेत आणि त्यांची टीम देखील याच्यावरती वर्कआउट करत होती। त्यांनी देखील याच्यातून एका आरोपीला अटक केलं आणि अशा एकूण 2 आरोपींना याच्यामध्ये अटक करण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे। आणि याच्यामध्ये जो काही चोरीला गेलेला मुद्देमाल आहे तो आणि प्लस सोन्याचे दागिने प्लस रिक्षा असा एकूण जवळपास 23 लाखाचा मुद्देमाल त्या ठिकाणी म्हणजे 15 तोळे सोन्याचे दागिने आणि रिक्षा असा एकूण 23 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। सदरची कामगिरी ही आमचे अंबड पोलीस स्टेशनचे सिनियर PI त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व टीम आणि प्लस आमचे गुंडाविरोधी पथकाचे PSI संदीप पवार आणि त्यांची टीम यांनी संयुक्त केलेली आहे। त्याच्याबद्दल दोन्ही पथकांचं किंवा दोन्ही पोलीस स्टेशनचं मी अभिनंदन देखील करतो आणि भविष्यात आणखीन याच्यामध्ये या टोळीकडून इतरही नाशिक शहरात आणि परिसरात घडलेले जे काही अशा स्वरूपाचे गुन्हे असतील ते देखील उघडकीस आणण्याचा आमचा प्रयत्न राहील। याबाबत आपल्याला सगळ्यांना आश्वस्त करतो। धन्यवाद। त्याच्याबाबत अधिक तपास सुरू आहे। यांचे आणखीन साथीदार पण आहेत, त्यांचे देखील नाव निष्पन्न आहेत, त्यांचा देखील शोध घेण्याचं काम चालू आहे। त्याच्यामुळे याबाबत त्यांनी आणखीन काही गुन्हे केलेले आहेत काय, यांचे आणखीन काही साथीदार आहेत काय, या अनुषंगाने सविस्तर तपास आम्ही आणखीन करत आहोत। ठीक आहे, थँक्यू।